नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? बरं, मला सांगा असे कोण आहे ज्याला पावभाजी आवडत नाही? नाव काढलं तरी जिभेला पाणी सुटतं ना? पण बऱ्याचदा आपण घरी पावभाजी करतो तेव्हा हॉटेलसारखी लाल नाही दिसत. मग आपण काय करतो? हळद जास्त टाकतो किंवा विकतचा रंग वापरतो. पण आज मी तुम्हाला आईच्या हातची एक खास ट्रिक सांगणार आहे. त्यामुळे तुमची भाजी नॅचरली लाल होईल. चला तर मग द ट्रू रेसिपीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. इथे मी 3 मोठे बटाटे घेतलेत. पावभाजीला बेस हा बटाट्याचाच असतो. यात टाकूया अर्धा कोबी आणि फ्लावरचे 4 मोठे तुकडे. कोबीमुळे भाजीला एक छान दाटपणा येतो. आणि हे बघा, हे आहे आपलं सिक्रेट. बीट. एक मध्यम बीट चिरून टाका आणि जादू बघा. यात भाज्या बुडतील इतपतच पाणी घालायचं. पाणी जर जास्त झालं तर भाजी नंतर पातळ होईल, म्हणून जपून. आता याला आपण 3 शिट्ट्या होऊ देऊया. तोपर्यंत एक टीप. बऱ्याच जणी भाज्या उकडल्यानंतर त्याचं पाणी फेकून देतात. असं करू नका. सगळ्या भाज्यांचा अर्क त्या पाण्यात असतो. आपण तेच भाजीचं पाणी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी नंतर वापरणार आहोत. वेस्ट काहीच करायचं नाही. आपल्याला एकदम परफेक्ट पावभाजी करायची आहे. आता एका कढईमध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं बटर मिक्स करून त्यामध्ये आपण भरपूर लसूण टाकून घेऊ. जेव्हा लसणाचा अर्क बटरमध्ये उतरतो त्यावेळी संपूर्ण घराला एक मोहक सुवास सुटतो. लसणाचा कच्चेपणा गेला की आपला हा बारीक चिरलेला कांदा घाईघाईत परतू नका. जर कांदा कच्चा राहिला तर भाजीला उग्र वास येतो. जर तो खूपच काळपट ब्राऊन केला तर भाजीला कडवट चव येते. जेव्हा कांदा मंद आचेवरती गुलाबी सोनेरी होतो तेव्हा त्यातील नैसर्गिक साखर बाहेर येते, ज्यालाच आपण कॅरमलायझेशन म्हणतो, ज्यामुळे भाजीला एक नैसर्गिक गोडवा आणि दाटपणा मिळतो, जो मसाल्यांचा तिखटपणा परफेक्टली बॅलन्स करतो. कांद्यानंतर सिमला मिरची टाकल्यामुळे ती बटरमध्ये छान फ्राय होते. तिचा एक विशिष्ट स्मोकी स्वाद भाजीला मिळतो. सिमला मिरची थोडी परतून झाली की यात टाकूया हे किसलेलं गाजर. गाजर किसून टाकल्यामुळे ते मसाल्यात लवकर एकजीव होतं आणि भाजीला हलका गोडवा मिळतो. आता आपला मसाला मंद आचेवर तयार होतोय. तोपर्यंत आपण उकडलेल्या भाज्या एका बाजूला मॅश करून घेऊयात. मॅशरच्या साहाय्याने भाज्या अगदी मऊ स्मॅश करायच्या आहेत, जेणेकरून खाताना कोबी किंवा फ्लॉवरचे मोठे तुकडे लागणार नाहीत. जितकी भाजी छान स्मॅश होईल तितकीच ती जिभेवर रेंगाळेल. आता आपलं गाजरही थोडं परतून झालं आहे. त्यानंतर आपण टाकू टोमॅटो शेवटी टाकल्यामुळे त्यातील आंबटपणामुळे कांदा, सिमला मिरची, गाजर अधिक मऊ व्हायला मदत होते. यामुळे एकजीव ग्रेव्ही तयार होते. पाहू शकता आपल्या सगळ्या भाज्या चांगल्या भाजत आहेत आणि आता वेळ आहे आपली पावभाजी अधिक रंगतदार करण्याची. यात मी हे स्वतंत्रपणे उकडलेले हिरवे मटार टाकत आहे. तुम्ही म्हणाल, मटार कुकरमध्ये इतर भाज्यांसोबत का नाही टाकले? याचं कारण असं की जर आपण मटार कुकरमध्ये बटाटे आणि बीटसोबत शिजवले तर त्याचा हिरवा रंग पूर्णपणे जातो आणि ते काळपट दिसू लागतात. शिवाय कुकरमध्ये ते इतके मऊ होतात की त्यांचा आकारच नाही राहत. त्यामुळे मटार वेगळे उकडल्यामुळे भाजीच्या लाल रंगावर हे टपोरे हिरवे मटार उठून दिसतात. शिवाय खातानाही त्याची चव छान लागते. आता यामध्ये आपण टाकतोय हळद आणि तुम्हाला भाजी जितकी तिखट आवडत असेल त्यानुसार लाल तिखट. मी इथे 4 चमचे लाल तिखट टाकत आहे. हळद आणि लाल तिखट थोडेसे परतून झाले की त्यामध्ये आपण टाकू पावभाजी मसाला. मी इथे एका विशिष्ट कंपनीचा पावभाजी मसाला वापरत आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरला तरी चालेल. जेव्हा आपण हळद, तिखट आणि पावभाजी मसाला कांदा टोमॅटोच्या मिश्रणात टाकतो तेव्हा तो मंद आचेवर परतावा लागतो. इथे आपण ॲड करतोय चवीनुसार मीठ. मसाला जेव्हा तेल सोडतो याचा अर्थ असा की मसाल्यांमधील मसालेदार घटक म्हणजेच इसेन्शियल ऑइल्स पूर्णपणे बाहेर पडले आहेत आणि मसाले व्यवस्थित शिजले आहेत. यामुळे भाजीला एक प्रकारचा झणझणीतपणा येतो. हॉटेलमध्ये सहसा पावभाजीला लाल रंग यावा म्हणून लाल रंगाची पावडर, आर्टिफिशियल कलर्स वापरतात. पण आपण जेव्हा बीट घातलेल्या मॅश केलेल्या भाज्या मसाल्यात टाकतो तेव्हा मसाल्याचे तेल आणि बीटचा नैसर्गिक अर्क एकत्र येतो. यामुळे भाजीला जो गर्द लाल रंग येतो तो डोळ्यांना सुखावणारा आणि आरोग्यासाठी सुरक्षित असतो. सहसा आपण भाज्या उकडलेले पाणी म्हणजे स्टॉक टाकून देतो, पण असे न करता आज आपण तोच स्टॉक इथे वापरतोय भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. पाहू शकता बीट घातल्यामुळे या स्टॉकलाही अगदी सुरेख लाल रंग आला आहे, ज्यामुळे आपल्या भाजीचा कलर अजूनच छान होईल. साध्या पाण्याऐवजी हा स्टॉक वापरल्यामुळे भाजीला एक प्रकारचा ग्लॉसी चमकदार लुक येतो आणि हॉटेलसारखे दाट टेक्स्चर मिळते.
बरं, लक्षात ठेवा, पाणी थोडे थोडे टाकायचे आणि जशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे तशी ॲडजस्ट करायची. भाजी एकदम पातळ नाही करायची, तर ती आपल्याला मऊ स्मूथ करायची आहे. आता अगदी शेवटची स्टेप म्हणजे एक मोठा चमचा भरून बटर. मी येथे घरी तयार केलेलं लोणी टाकते आहे. तुम्ही जर विकतचं बटर वापरत असाल तर तेही टाकू शकता. आता आपण देणार आहोत आपल्या पावभाजीला एक स्पेशल तडका. एका तडका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम केलं आहे. इथे तुम्ही बटर यूज केलं तरी चालेल. तेल छान कडकडीत गरम झालं की गॅस बंद करून त्यात 1 चमचा लाल तिखट टाका. हा गरम तडका थेट आपल्या भाजीवर सोडा. बघा काय मस्त तर्री येईल. आता तुम्ही विचाराल, वरून तडका कशासाठी? तर पहा, लाल तिखट जेव्हा गरम तेलात जातं तेव्हा त्याचा रंग अधिक खुलून येतो. त्यामुळे भाजीला ती हॉटेलसारखी चमक आणि लालभडक तर्री मिळते. आणि दुसरं म्हणजे फोडणीतल्या तिखटाचा आणि वरून दिलेल्या तडक्याच्या तिखटाचा स्वाद वेगळा असतो. हा तडका भाजीची चव अधिक डॉमिनेटिंग आणि चटपटीत बनवतो. बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना? आता फायनल टच म्हणून तयार भाजीवरती मस्त छान बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवा. भाजी तर तयार झाली. आता त्यासोबत खायला पाव पण तर लागतील. आता एका गरम तव्यावरती मधोमध कापून घेतलेले पाव, दोन्ही साईडनी बटर लावून, मी इथे घरचं लोणी वापरलेलं आहे, ते लावून आपण दोन्ही साईडनी छान शेकून घेऊ. तुम्हाला आवडत असेल तर या बटरसोबतच पावला थोडीशी कोथिंबीर लावली तर ते दिसायलाही हॉटेलसारखे दिसतील. तर कशी वाटली आजची ही नॅचरल लाल पावभाजी? नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया लवकरच. धन्यवाद.